जय भीम, नामो बुद्धाया. मित्रहो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष मुंबई आणि इतर उपनगरे यातील 49 सार्वजनिक संस्थांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी तब्बल 9 दिवसाचा कार्यक्रम आखला. अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले, मिरवणुका झाल्या, जाहीर सभाही झाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे नगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगराध्यक्ष गणपतराव नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा होऊन सभेत या दलित वर्गाच्या महान नेत्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करण्यात आला. शिवाय त्यांच्या कर्तृत्व आणि कामगिरीवर गौरवपर उद्गार काढण्यात आले. अशीच एक सभा पुणे जिल्हा लाल बोर्डात मोठ्या उत्साही वातावरणात झाली. जिल्हा मंडळाचे अध्यक्ष आवटी यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राचे अनावरण केले आणि म्हणाले, आंबेडकरांचे छायाचित्र लावण्याबद्दल जिल्हा मंडळाला अभिमान आहे. आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे पुढारी नसून ते भारतातील थोर नेत्यांपैकी एक आहेत. याच जयंतीच्या सुवर्ण महोत्सवाची मुख्य सभा मुंबई येथे चौपाटीवर 19 एप्रिल रोजी डॉक्टर मुकुंदराव जयकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली. सभेच्या ठिकाणी शहरातील अनेक ठिकाणाहून मिरवणुका येऊन मिळाल्या. सुवर्ण महोत्सवाच्या समितीचे अध्यक्ष आचार्य दोंदे यांनी आंबेडकर हे भारतातील शककर्त्या पुरुषापैकी एक आहेत असे आंबेडकरांचे वर्णन केले. सभेचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद जयकर यांनी आंबेडकरांना दलित वर्गाची दीर्घकाळ सेवा केल्याबद्दल धन्यवाद दिले. अशा प्रकारे अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गौरवपूर्व शुभेच्छांचा वर्षाव केला. सुवर्ण महोत्सव समितीने आपली शेवटची सभा कामगार मैदानावर सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष मो वा दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली भरवली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक थैली अर्पण करण्यात आली आणि त्यावेळेस उत्तरादाखल केलेल्या भाषणात त्या अफाट लोकसमुदायाला उद्देशून बाबासाहेब म्हणाले, माझा वाढदिवस साजरा करण्याची ही सवय तुम्ही टाकून द्या. कारण जो समाज एखाद्या मनुष्याचा देवाप्रमाणे उदो करतो तो नाशाच्या मार्गावर आहे असे मी समजतो. कोणासही अतिमानवाचे गुण लाभलेले नाहीत. जो तो आपल्या प्रयत्नांमुळेच चढतो किंवा पडतो. वाढदिवस साजरा करण्याची सवय टाकून द्या. एखाद्या माणसाला आपल्या श्रद्धेने आणि भक्तीने देवत्वास नेऊन पोहोचविले तर समाजाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यावेळचे जनसमुदायाला उद्देशून केलेले हे उद्गार कदाचित खरे ठरत आहेत. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी पक्ष, संघटना आणि संस्था या बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करत असायच्या. मात्र आजच्या काळात त्यांचे देशाप्रती असलेले मूळ कार्यच बाजूला ठेवून केवळ शोक, भन्नाट आनंद आणि एक वेगळाच उत्साही दिवस म्हणून साजरा केला जातोय असंच वाटतंय. कारण डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांनाच बाबासाहेब आंबेडकर हे नेमके कोण आहेत याचा विसर पडत चालला आहे की काय असे वाटत आहे. बाबासाहेबांना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेऊन नाचणारे त्यांचेच अनुयायी त्यांना विसरेल की काय असेच वाटतेय. बघा, विचार करा, कशी जयंती साजरी करायची? त्यांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचविणाऱ्या विचारांची करायची की फक्त भन्नाट आनंद व्यक्त करण्याची? माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय इतरांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.